राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला आता वेग आलाय। सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपूर्वी राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिल्यानंतर हालचालींना गती मिळाली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेची प्रक्रिया सुरू केली आहे। त्यानुसार मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे। मुंबई पालिका निवडणूक ही राज्यातील सर्वाधिक लक्षवेधी असणारी निवडणूक असून सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीकडे मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत। मुंबई महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे। राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 227 प्रभागांची अंतिम रचना जाहीर केली आहे। मुंबई पालिकेकडून प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण 494 हरकती व सूचना प्राप्त झाल्या होत्या। या हरकतीचा सविस्तर विचार करून नगरविकास विभागाने सुधारित आराखडा राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवला होता। त्यानंतर आयोगाने अंतिम मंजुरी देत संपूर्ण प्रभाग रचना आराखडा प्रसिद्ध केलाय। या अंतिम आराखड्यानुसार मुंबई महानगरपालिकेची एकूण लोकसंख्या 1,24,03,37 असून ती 227 प्रभागांमध्ये विभागण्यात आली आहे। या प्रभाग रचनेनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे। दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता। राज्यातील महानगरपालिका निवडणुका कधी होणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती। या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीच्या वेळापत्रकासंदर्भात सूचक वक्तव्य केलं होतं। आता कुणीतरी म्हणतील की निवडणुका आयोगाशी माझी चर्चा झाली आहे का, पण मी 40 वर्ष या क्षेत्रात घालवली आहेत। त्या अनुभवानुसार सांगतो, दिवाळीनंतर 2 दिवसात आचारसंहिता जाहीर होईल, त्यामुळे आपण निवडणुकीच्या तयारीला लागूया, असं पाटील म्हणाले। निवडणुकीची तुलना करत त्यांनी म्हटलंय, निवडणूक ही फास्ट ट्रेन प्रमाणे आहे, प्लॅटफॉर्मवर जो राहील तोच राहील। तसेच कार्यकर्त्यांना उद्देशूनही त्यांनी सल्ला दिलाय, नाराज होऊ नका, राजकारणात प्रयत्नांबरोबर नशिबाचंही योगदान महत्त्वाचं असतं। त्यामुळे आता एकूणच काय तर भाजपसोबत इतर पक्षही निवडणुकींच्या तयारीला लागलेत। एकूणच ह्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत तुम्हाला काय वाटतं? मुंबई महानगरपालिकेवर कुणाचा झेंडा तुम्हाला अपेक्षित आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।